नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, उद्या विठ्ठल केसरी भव्य दिव्य असं मौजे कातर खटाव या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये लालाट काढायला सुरुवात झालेली आहे. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 1 ते 10 गटापर्यंत कोणकोणते नंदी कोणत्या गटात कोणत्या तासावरून पळणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला सुरुवात करू. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके आवडते ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकराजी शेठ जाधव कल्डन बुध मुळेकोडे यांचा चिक्या आणि मित्रांनो शंभू ही गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. मागील मैदानामध्ये भोंगासोबत शंभूनं गुलालासाठी पात्र ठरवला असा शंभू आणि चिक्या ही गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 मधून मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 आणि मित्रांनो संग्राम आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 मधून आपल्याला पाचवडचा हिंद केसरी हारण्या आणि आपल्याला घरणीकरांचा राजा पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये पिस्टन आणि शाहीरची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये रायाभाई आणि मॅगीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये मित्रांनो किराणाप्पा यांचा जलवा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये वाटेगावकरांचा पैलवान आणि त्याच्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला वाटेगावकरांचा पैलवान आणि जलवा ही गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये मित्रांनो किसना आणि शिरवडेकरांचा निशान ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला कुमटेचा वजीर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये सोन्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 6 मधून आबांचा पाकऱ्या आणि किराणाप्पांचा रैना ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मधून रोमन दादा आणि आपल्याला गुरसाळेकरांचा अंजीर ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मधून तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला हिंद केसरी वाईट गोल्ड चिक्या आणि हिंद केसरी कार्तिक ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये मोरदरीकरांचा हारणे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 7 मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाकऱ्या आणि दहीगावकरांचा पाकऱ्या आणि शिरसोडीकरांची रायफल ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 2 मधून. त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपला लडका बक्कासूर कोणत्या गटात पळणार. सर्वांना उत्सुकता होती की बक्कासूर नक्की कोणासोबत पळणार आहे. सर्वांनी अंदाज लावलं पण पुन्हा एकदा धप्पा भेटला मित्रांनो. म्हणजेच आज उद्या आपल्याला बक्कासूर आणि वेगाचा शेवट ही A1 जोडी आपल्याला उद्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या कातर खटाव मैदानामध्ये. आणि ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मधून आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि बक्कासूर आपल्याला 100% पळताना पाहायला मिळणार आहे. तरी या सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.